इमिप्रमाइनचं आपण स्ट्रक्चर पाहिले, त्यानंतर इमिप्रमाइनची प्रॉपर्टीज पाहिल्या, इमिप्रमाइनचे स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन पाहिले. आपण इमिप्रमाइनचं यूजेस पाहूया. यूजेस पाहण्याच्या अगोदर आपण त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पाहूया. तर इमिप्रमाइन इज अ डायबेन्झाझेपिन डेरिव्हेटिव्ह, आणि ही जी मेकॅनिझम ॲक्शन आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा ॲक्शन ऑफ इमिप्रमाइन ही डायबेन्झाझेपिन डेरिव्हेटिव्हचीच आहे. तर ही काय ॲक्शन आहे? इट इनिबिट द अपटेक ऑफ नॉन इपिनप्राइन इन न्यूरॉन. नॉन इपिनप्राइन काय आहे? नॉन इपिनप्राइन आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की बायोजेनिक अमाइन्स आहे. हे न्यूरो ट्रान्समीटर आहे. पुढं दाखवतो मी तुम्हाला. आणि हे नॉन इपिनप्राइन याला इनिबिट द अपटेक ऑफ नॉन इपिनप्राइन इन न्यूरॉन. म्हणजे बघा, आपण जे हे पाहिलं होतं, डिप्रेशन येण्याचं मेकॅनिझम ॲक्शन काय होतं? डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन, किंवा लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन जर कमी झाली तर डिप्रेशन येतं. आणि त्यातलं जे बायोजेनिक अमाइन आहे, म्हणजे जे न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करतं, जे नॉन इपिनप्राइन, याच्यावर म्हणजे ह्याची जी अपटेक आहे, ही अपटेक थांबवणं किंवा इनिबिट करणं हे काम कोणाचं? इमिप्रमाइनचं आहे. आणि आणखीन काय? दस इट प्रिव्हेंट द मेटाबॉलिझम ऑफ नॉन इपिनप्राइन यांनी लिहिलेलं आहे. आणि पोटेन्शिएट इट्स इफेक्ट अँड ॲक्ट ॲज अँटी डिप्रेशन. आपण पुढं पाहूया 2 मिनटं पुढं की हे जी डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे, या ठिकाणी बघा, न्यूरॉनचं डायग्रॅम आहे. आणि न्यूरॉनमध्ये या ठिकाणी DA म्हणजे डोपामाइन, NE फॉर द नॉन इपिनप्राइन. आता हे NE काय काय होतं? NEचं पाहू आपण. या ठिकाणी NE हे एका न्यूरॉन्सकडून दुसऱ्या न्यूरॉन्स किंवा जे न्यूरो ट्रान्समीटर म्हणून हे पोस्ट जंक्शनल रिसेप्टर जे आहेत, अल्फा रिसेप्टर आणि बीटा रिसेप्टर इथे दिले, या ठिकाणी जाऊ शकतो. किंवा हे जे आहे प्री जंक्शनल रिसेप्टर म्हणजे अल्फा 2 म्हणजे परत रिटर्न येऊ शकतं. या ठिकाणी बघा, अल्फा 2 जी दे डायग्रॅममध्ये दिलेले प्री जंक्शनल रिसेप्टर. हे PDF सुद्धा तुमच्याकडे आहे, त्याच्यात व्यवस्थित डायग्रॅम बघू शकता. हे आहे. आणि या ठिकाणी परत ह्या न्यूरोनल रिअपटेक म्हणजे माघारी परत येणं हे सुद्धा होऊ शकतं. आणि या ठिकाणी खाली दिलेले मेटाबॉलाइज, खालचा जो बाण आहे या ठिकाणी तुमचा, ते जे दिलेले मेटाबॉलाइज, बरोबर ना. आणि तिसरं दिलेलं आहे या ठिकाणी तुमचं एक्स्ट्रा न्यूरोनल अपटेक. तर हे या ठिकाणी बघून घ्या, हे दिले अपटेक. तर हे अपटेक झाल्यामुळं काय होतं? तो न्यूरॉन जो आहे त्याचं अपटेक म्हणजे आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं. त्यामुळं त्याचं बायोजेनिक अमाइनची लेवल काय होते? डिस्टर्ब. आता तुम्हाला जे डायग्रॅम म्हणून लक्षात आलं असेल की अपटेक ऑफ नॉन इपिनप्राइन झाल्यावर काय होतं? अपटेक ऑफ नॉन इपिनप्राइन झाल्यावर डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन किंवा डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ दी न्यूरो ट्रान्समीटर नॉन इपिनप्राइन. आणि त्यामुळं ॲटोमॅटिक त्या पेशंटला काय होतं? डिप्रेशन येणार आहे. जर आपलं ड्रग डायबेन्झाझेपिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे इमिप्रमाइन इनिबिट दीज अपटेक ऑफ नॉन इपिनप्राइन, म्हणजे ती अपटेक जी होणार आहे ती अपटेक होऊ न देणार, म्हणजे दी डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन ते होणार नाही, म्हणजेच डिप्रेशन होणार नाही. आणि त्याचबरोबर खाली जे आहे आपण एक मेटाबॉलिझमचं तुम्हाला दाखवलं होतं डायग्रॅम, तर हे मेटाबॉलिझमला सुद्धा प्रिव्हेंट करतं. दिस डायबेन्झाझेपिन डेरिव्हेटिव्ह मीन्स इमिप्रमाइन प्रिव्हेंट द मेटाबॉलिझम ऑफ नॉन इपिनप्राइन. आणि मेटाबॉलिझम जर त्याचं झालं नाही म्हणजे त्याची लेवल आहे तेवढी राहिली नॉन इपिनप्राइनची, म्हणजे डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन लेवल होणार नाही. आणि त्याच्यामुळं जो डिप्रेशन आहे ते पेशंटला येणार नाही. म्हणजेच काय? दिस ड्रग ॲक्ट ॲज अ अँटी डिप्रेशन इफेक्ट, म्हणजेच पोटेन्शिएट इज इफेक्ट. त्याचा जो इफेक्ट आहे जसा तसा तो राहणार आहे. नॉर्मली नॉन इपिनप्राइनचा इफेक्ट जसा तसा राहणार आहे. कसं? नॉन इपिनप्राइन जे अपटेक होत होतं ते अपटेक होऊ न देणं, म्हणजे त्याची लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन किंवा नॉन इपिनप्राइन ही कमी न होऊन देणं. त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे पोटेन्शिएट इट इफेक्ट, आणि म्हणून इट ॲक्ट ॲज अँटी डिप्रेशन ॲज वेल ॲज मेटाबॉलिझम जे होत होतं नॉन इपिनप्राइनचं ते सुद्धा होऊन दिलं जाणार नाही. म्हणजेच काय होणार आहे? त्याचा पोटेन्शिएट इफेक्ट राहणार आहे आणि ॲक्ट ॲज अँटी, म्हणजे मेटाबॉलिझम आणि अपटेक होऊ न देणं हे काम आहे इमिप्रमाइनचं. आणि ही ॲक्शन आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ही डायग्रॅम मी आत्ता तुम्हाला दाखवली होती. त्या डायग्रॅम जे आहे ही डायग्रॅम तुम्हाला काही परीक्षेला काढावं लागत नाही, पण समजण्यासाठी की नॉन इपिनप्राइनचं काय काय होऊ शकतं. तर जे पोस्ट जंक्शनल रिसेप्टरला गेल्यानंतर फायदा होतो,
बॅकला येऊ शकतात, अपटेक होतं, मेटाबॉलिझम होतं हे. तर हे मेटाबॉलिझम त्या PDF मध्ये शेवटी हे पण दिलेले आहे की कशा प्रकारे कन्व्हर्जन होतं बाय एन्झाईम जे आहे, मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईम जे आहे याच्या माध्यमातून कसं कन्व्हर्जन होतं. हे सगळं होऊ न देण्याचं काम कोण करणार आहे? अँटी डिप्रेशन ड्रग्स करणार आहेत. ॲक्च्युली ते युजेसकडे येऊ आपण की हे इमिप्रमाइन जे आहे प्रिव्हेंट द इनिबिट द अपटेक ऑफ नॉन इपिनप्राइन आणि प्रिव्हेंट दी मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिझम ऑफ नॉन इपिनप्राइन हे पाहिलं. तर त्याच्यामुळे याचा युजेस कुठं कुठं होऊ शकतो की लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन लेवल डिस्टर्ब झाल्यानंतर काय होतं, डिप्रेशन आल्यानंतर कोणकोणते आजार होतात आणि कोणकोणत्या आजारामध्ये ही इमिप्रमाइन वापरतो. डिप्रेसिव्ह इलनेस म्हणजे जे डिप्रेशनमध्ये असलेली इलनेस जे आहे ह्या डिप्रेसिव्ह इलनेसमध्ये कोणकोणते येतात याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिले. क्रोनिक डिप्रेशन आणि डिसअरेथमिया. आता ॲरेथमिया हा कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे, परंतु आपण हे डिप्रेशनमध्ये काय काय होतं. क्रोनिक डिप्रेशन जे आहे याचे आपण काही डायग्रॅम्स आहेत माझ्याकडं, ते आपण पाहूया. या ठिकाणी बघा क्रोनिक डिप्रेशन समोर दिलेले की डिप्रेशनमध्ये क्रोनिक आणि ॲक्यूट शब्द गेलेला आहे. जे तुम्हाला क्रोनिकमध्ये जुनाट बऱ्याच दिवस राहिलेला आजार, ॲक्यूट म्हणजे थोड्या काळापुरता आलेला आजार, ॲक्यूट डिप्रेशन म्हणजे तात्पुरत्या काळापुरता आलेला. कोणत्याही आजारामध्ये क्रोनिक आणि ॲक्यूट हे 2 शब्द तुम्हाला जात आहेत. त्यातलं हे क्रोनिक डिप्रेशन म्हणजे तो कायमचा म्हणजे बऱ्याच काळापासून तो डिप्रेशनमध्ये जातो आहे. छोट्या छोट्या गोष्टीनंतर तो डिप्रेशनमध्ये. तर हे क्रोनिक डिप्रेशनमध्ये बघा 2 डायग्राम दिलेले आहेत. जे ब्रेन आहे, ब्रेन जो ब्ल्यू कलरचा ब्रेन दिलेला आहे याच्यामध्ये डिप्रेस्ड स्टेट जे आहे तुम्हाला दिसतं आहे. आणि या ठिकाणी जो येलो कलर ज्याच्यामध्ये जास्त आहे नॉट डिप्रेस स्टेट ब्रेनची जी कंडिशन आहे ती दिलेली आहे. आणि या ठिकाणी डिप्रेस पर्सनचं पण इमेज या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे क्रोनिक डिप्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत. आणि दुसरं जे आहे ॲक्च्युली हा डिसॲरेथमिया हा डिप्रेशनमुळं आलेला आहे. ॲक्च्युली हा कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे, कार्डिओव्हास्क्युलर एजंट्समध्ये आपण पाहणार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला डिसॲरेथमिया शब्द आला आहे. तर डिसॲरेथमिया मीन्स चेंज इन रेग्युलर बीट ऑफ हार्ट. म्हणजे हार्टचे जे बीट्स आहेत इरेग्युलर बीट्स ज्यावेळेस होतात त्याला डिसॲरेथमिया म्हणतात. आणि डिसॲरेथमिया होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे डिप्रेशन. आणि ह्या डिप्रेशनमुळं सुद्धा डिसॲरेथमिया म्हणजे रेग्युलर बीट्स ऑफ हार्ट हे चेंज होतात म्हणजे डिसॲरेथमिया होतो. तर हे एक तुमचं डिप्रेसिव्ह इलनेस जे आहे क्रोनिक डिप्रेशन आणि डिसॲरेथमिया ह्या दोन्हीमध्ये इमिप्रमाइनचा यूज होतो. सो आपण असं म्हणू शकतो की इमिप्रमाइन यूज्ड इन डिप्रेसिव्ह इलनेस दॅट इज अ क्रोनिक डिप्रेशन ॲज वेल ॲज किंवा अँड डिसॲरेथमिया. हे पहिला यूज पाहिलेला आहे. सेकंड यूज आपण पाहूया. इट इज यूज्ड टू ट्रीट एन्झायटी डिसऑर्डर. एन्झायटी म्हणजे एन्झायटी जो शब्द गेलेला आहे आपला तो म्हणजे एन्झायटी म्हणजे तुमचा चिंता. आणि ह्याचे आपण आपल्याकडं काही हे जे आहेत हे बघा चिंता. एन्झायटी म्हणजे चिंता करत बसणे. तर हे इमेज दिलेले आहे. तर 2 इमेज आहेत एन्झायटी डिसऑर्डर्स. हे तुम्ही पाहू शकता की एन्झायटी डिसऑर्डर्समध्ये सुद्धा इमिप्रमाइन वापरलं जाणार आहे. हे डिप्रेशनमुळे आलेलं बघा चिंता एन्झायटी डिसऑर्डर्सचे एक्झाम्पल्स आहेत, इमेज आहेत समोर दिलेले या ठिकाणी. एन्झायटी डिसऑर्डर्समध्ये सुद्धा हे इमिप्रमाइन जे आहे एन्झायटी डिसऑर्डर्समध्ये सुद्धा वापरलं जातं. तर आपण 2 युजेस पाहिलेले. इट इज यूज्ड इन डिप्रेसिव्ह इलनेस अँड एन्झायटी डिसऑर्डर्स. आता आपण थर्ड यूज जो आहे तो पाहणार आहे तुमचा म्हणजे ॲनॉरेक्सिया नर्वोसा. ॲनॉरेक्सिया नर्वोसा इट इज यूज्ड इन ॲनॉरेक्सिया नर्वोसा. आपण ऑलरेडी हे पाहिलेलं होतं की नर्वोसा शब्द मागच्या याच्या लेक्चरमध्ये गेलेला होता. पण डिटेल्समध्ये आपण पाहू की हे जे पेशंट आहे यामध्ये बघा जे नर्वोसा जे आहे ॲनॉरेक्सिया नर्वोसा याच्यामध्ये पेशंट्स कसा वीक होऊन जातो. एकदम वीक झालेला पेशंट आहे. हा डिप्रेशनमुळं आलेला आजार आहे. याच्यामध्ये आणखीन एखादी इमेज असेल की अशा पद्धतीने त्याची पूर्ण बॉडी दिसते ॲनॉरेक्सिया नर्वोसामध्ये. हा एक यूज आहे. थर्ड यूज जो आहे इमिप्रमाइन यूज इन ॲनॉरेक्सिया नर्वोसा. चौथा यूज आपण पाहणार आहे पेन. पेन म्हणजे वेदना.
आणि हे वेदना कधी म्हणजे हे काय आपण इमिप्रोमाइन कुणाला काही लागलं जखम झाली की लगेच इमिप्रोमाइन देणार नाही आहे. हे ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये पेशंट्स असतो आणि त्यावेळेस आपल्याला त्याला कोणत्याही इतर गोष्टीमुळे पेन होत असेल तर याच्यासाठी याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे पेन रिलीफ ड्यू टू ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी. याच्यामध्ये ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे पेन रिलीफ प्रॉपर्टी, परंतु खास ॲनाल्जेसिक म्हणून आपण देणार नाही इमिप्रोमाइन. हे ज्या पेशंटला म्हणजे जे डिप्रेसिव्ह इलनेस असेल, एन्झायटी, अनारोग्य नर्वसा या पेशंटला जर पेन होत असेल तर आपल्याला सेपरेट पेन किलर देण्याची गरज नाही आहे. तर याच्यामध्ये ऑलरेडी ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे, तर हे पेन रिलीफ म्हणून सुद्धा त्यावेळेस काम करतं. आपल्याला सेपरेट ॲडज्युन म्हणून पेन किलर किंवा ॲनाल्जेसिक द्यावं लागणार नाही. तर इट इज यूज इन पेन ड्यू टू इट्स ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी. आणि 5वा जो यूज आहे याच्यामध्ये नॉक्च्युरल ॲनालिसिस इन चिल्ड्रन्स. म्हणजे हे लहान मुलं जे आहेत, लहान मुलं जे झोपेत सू करतात, बेड ओलं करतात, याचं कारण म्हणजे की त्याला डिप्रेशनचं कंडिशन म्हटलं जाते. म्हणजे त्या लहान मुलाला किंवा त्याला डिप्रेशनची जर आजार असेल किंवा तर डिप्रेशन कंडिशन असेल तो दिसत नसेल, पण तो हे जे होतं याचं कारण म्हणजे डिप्रेशन असतं. आणि त्याच्यामुळंच हा लहान मुलं जे आहेत बेडवर सू करणं किंवा बेड ओला करणं, तर हा आजार याला नॉक्च्युरल इनोरोसिस म्हटलं जातं इन चिल्ड्रन. आणि अशा वेळेससुद्धा आपण इमिप्रोमाइन हे ड्रग देतो. तर अशा पद्धतीने आपण 5 युजेस पाहिलेले आहेत. आपण 6वा युजेस जो आहे तो पाहणार आहे फोबियाज. आणि त्याचे एक्झाम्पल आहे ॲगोराफोबियाज. फोबिया म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो तिरस्कार. म्हणजे मला बऱ्याच लोकांना असतं फोबिया, मला याचा फोबिया, मला दूध पिण्याचा फोबिया, मला अंधाराचा फोबिया आहे, मला हे आवडत नाही. ह्या ज्या गोष्टी आवडत नाही किंवा त्याचा तिरस्कार असणे हे गोष्ट मला अजिबात नव्हतं. म्हणजे ते पाहिलं तरी कसं तरी होतं. तर तो फोबिया हा सुद्धा डिप्रेशनचा कंडिशन आहे. तर आपण याच्यामध्ये हा जो आहे फोबिया एक्झाम्पल आहे बघा ॲगोराफोबिया. म्हणजे याला फोबिया म्हणजे याला गर्दीचा तिरस्कार आहे. या व्यक्तीला असं गर्दी नको आहे, गर्दी चालता चालता बाकी सगळे लोक खुशमध्ये चाललेत, पण हा मध्ये जे दिलेला व्यक्ती आहे या ठिकाणी याला फोबिया आहे हे दिसतंय आपल्याला. तर असे वेगवेगळे या ठिकाणी बघा हा व्यक्ती आहे याला पण फोबिया आहे. समोरचा जो व्यक्ती आहे इथं पण आपण जे इमेज पाहतोय हे पण फोबिया झालेला. म्हणजे बाकीच्यांचं वेगळंच चाललं आहे आणि याचं वेगळंच चाललेलं आहे. तर फोबिया आहे, त्याला तिरस्कार होतो आहे, या सगळ्या लोकांचा तिरस्कार होतो आहे त्याला. तर असं हा पण एक हे वेगवेगळं बघा त्यांना भीती पण वाटत असते. म्हणजे तिरस्कार असणाऱ्यांना एक तर तिरस्कार असतो, भीती असते, मग ते एकलकोंडे पण राहतात. या ठिकाणी दिलेलं आहे बघा फोबिया जे आहे याच्यामध्ये एकलकोंडे राहणं किंवा त्यांना भीती वाटते असं फोबियामध्ये. म्हणजे तो असं एक हळूच खिडकीतून पाहते असं चित्र दिलं आहे. म्हणजे ते भीतीचं वातावरण आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी पॅनिक डिसऑर्डर इज एन्झायटी डिसऑर्डर विच मे ऑल्सो ऑकर यू टू ॲगोराफोबिया इज अ फिअर ऑफ पब्लिक प्लेसेस. म्हणजे त्यांना एक पब्लिक प्लेसेसची पण भीती वाटत असते, त्यामुळे एकलकोंडे राहतात. पब्लिकमध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की मग काय होईल काय नाही. तर हे सगळ्या भीती त्यांच्या निर्माण असतात. त्यामुळं असे जे आहेत त्यांना अनकंट्रोल सिच्युएशन होऊ शकते, त्यामुळे ते एकलकोंडेही राहतात. तर हे ॲगोराफोबियाचं म्हणजे फोबियामध्ये त्यांना भीती पण निर्माण होते, फिअर पण आहे. तर हे व्यक्ती बघा या ठिकाणी काही आणखीन एक्झाम्पल दिलेले. एक नंबरचं जे एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा. तर ह्या व्यक्ती जो आहे दरवाजाच्या बघा या पूर्ण त्याने दरवाजाला एक 5-6 कड्या, म्हणजे त्याला भीती वाटते, चोरांची भीती वाटते असं चित्र दाखवलेलं की फोबिया आहे त्याला, म्हणजे फिअर फोबिया आहे. हा दुसरा व्यक्ती बघा आपल्या घरामध्ये झोपताना कसा काय केलेलं आहे की त्यांनी तुमच्या टेबल खाली झोपलेला आहे बघा या ठिकाणी, तो भीती आहे. तर ही फोबिया जो आहे अशा पद्धतीने ही फोबियाची एक्झाम्पल. फोबिया म्हणजे तिरस्कार आणि ॲग्रोफोबिया म्हणजे भीती त्याला निर्माण झालेली आहे. पुढचा जो आहे इमिप्रोमाइन इट इज यूज इन कॅटॅलेप्सी. कॅटॅलेप्सी हा एक तुमचा न्यूरो डिसऑर्डर आहे आणि हा डिप्रेशनचीच कंडिशन आहे बघा. यामध्ये 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, व्यक्तीने सरळ ताट झोपलेला आहे. तर ही कॅटॅलेप्सीचा पेशंट्स आहे. तर हे तुम्हाला असे पेशंट बघा या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं आहे बघा चित्र. 1 नंबरचं जे पिक्चर आहे की या ठिकाणी व्यक्ती कसं स्ट्रेट या ठिकाणी राहिलेला आहे. तर ही कॅटॅलेप्सीचे पेशंट हे जे इमेज नंबर 2मध्ये पण या ठिकाणी पहा
की ते व्यक्ती एवढा 2 चेअर्सवर मांडलेला आहे आणि तरीही त्याच्यावर 4 व्यक्ती उभा आहेत. हे व्यक्ती खाली झोपलेला जो आहे तो व्यक्ती, त्याच्या 4 व्यक्ती झोपलेला आहे. खालचा जो पेशंट आहे कॅटॅलेप्सीचा पेशंट आहे. ही कॅटॅलेप्सीमध्ये सुद्धा आपण काय करतो आहे, हे इमिप्रामाइन यूज करतो आहे. तर हा एक यूज झाला. कॅटॅलेप्सीमध्ये सुद्धा इमिप्रामाइन वापरतो. आणखीन जे आहे तुमचं ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस, ह्याच्यामध्ये सुद्धा या इमिप्रामाइनचा यूज होतो. ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस हा तुमचा ह्याचा बद्दल तुम्हाला झालेला असेल तर हे याच्यामध्ये सुद्धा तुमचा यूज होतो आहे. ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिसमध्ये सुद्धा इमिप्रामाइनचा यूज होतो आहे. आपण परत एकदा सर्व रिपीट करूया. इमिप्रामाइनचा यूज जो आहे, इमिप्रामाइन जे अँटी डिप्रेशन ड्रग आहे. अँटी डिप्रेशन ड्रग आणि हे डिप्रेशन होतं आहे ते डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन्स. आणि जे आपलं ड्रग आहे इनिबिट द अपटेक ऑफ नॉरएपिनेफ्राइन मीन्स दिस न्यूरोट्रान्समीटर ऑर बायोजेनिक अमाइन्स अँड प्रिव्हेंट द मेटाबॉलिझम ऑफ नॉरएपिनेफ्राइन. त्याच्यामुळे याचा यूज जो आहे, वेगवेगळे यूज आहेत, हे सगळे यूज तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत. यामध्ये जे यूज आहे हा म्हणजे इट इज यूज्ड टू ट्रीट डिप्रेसिव्ह इलनेस लाईक अ क्रोनिक डिप्रेशन अँड डिसॲरिथमिया. हे पण पाहिलेलं आहे. एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता ज्या आहेत. ॲनारॉक्झिया नर्वसा, तो पेशंटचं इमेज दाखवलेली आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीने तो पेशंट वीक झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे डिप्रेशन पेन जे आहे तर याच्यामध्ये ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे. नॉक्च्युनल इनोरोसिस इन चिल्ड्रन, लहान मुलं जे आहेत बेड्स ओलं करतात, त्या आजार जो आहे डिप्रेशनमुळे आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे इमिप्रामाइन वापरतात. याच्या व्यतिरिक्त फोबिया जे आहे, तिरस्कार किंवा भीतीचा जो फोबिया आहे, ॲगोराफोबिया म्हणजे याच्यामध्ये भीती त्याला निर्माण होते. भीती जो गर्दीच्या ठिकाणी जाणं, एकलकोंडा राहणं पसंत करतो. कॅटॅलेप्सीचं एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं होतं. त्या कॅटॅलेप्सीच्या डिसीजमध्ये सुद्धा हे ड्रग इमिप्रामाइन वापरतं. आणि नंतर ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस ड्यू टू टॉपिकल अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी, याच्यामध्ये अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे इट इज यूज्ड इन ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस. अशा पद्धतीने आपण यूजेस पाहिलेले याचे. हे यूजेस तुम्हाला परीक्षेला विचारतात. बऱ्याच वेळा व्हिडिओ जो आहे तो पाहून तुमच्या लक्षात राहतील. कारण तुम्ही जर व्हिडिओ चित्र इमेज अशा लक्षात ठेवल्या किंवा ते डोळे भरून पाहिल्या तर तुम्हाला हे लक्षात राहणार आहे. त्यामुळे हे जी व्हिडिओ आहेत रिपीट जर तुम्ही पाहिले तर तुमचे हे व्यवस्थित लक्षात राहतील. किंवा तुम्हाला याच्याबरोबर PDF आणि नोट्स दोन्हीही दिलेले ते व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात राहतील. आणि त्या इमेज वेळोवेळी पाहत राहा. तर इमिप्रामाइनचा एक शेवटचा पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कवर करतो आहे, तो म्हणजे ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ इमिप्रामाइन. हे ऑलरेडी प्रॉपर्टीजमध्ये आपण पाहिलेले की इमिप्रामाइन जे अवेलेबल इन सॉल्ट जे आहे हायड्रोक्लोराईड सॉल्टमध्ये, तर इमिप्रामाइनचं ऑफिशियल प्रिपरेशन जे आहे इमिप्रामाइन हायड्रोक्लोराईड BPIP. इमिप्रामाइन जे आहे 3 डोसेस फॉर्ममध्ये ऑफिशियल प्रिपरेशनमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे इमिप्रामाइन टॅबलेट BPIP, इमिप्रामाइन इंजेक्शन आहे, इमिप्रामाइन मिक्सचर आहे. त्यामुळे लक्षात ठेवताना थोडंसं बघा इमिप्रामाइन कोणत्या सॉल्टमध्ये आहे. इमिप्रामाइन अवेलेबल इन हायड्रोक्लोराईड सॉल्ट, म्हणून इमिप्रामाइन हायड्रोक्लोराईड. इमिप्रामाइन कोणकोणत्या डोसेस फॉर्ममध्ये, इमिप्रामाइन 3 डोसेस फॉर्ममध्ये ऑफिशियली टॅबलेट, इंजेक्शन आणि मिक्सर. तर इमिप्रामाइन टॅबलेट, इमिप्रामाइन इंजेक्शन, इमिप्रामाइन मिक्सर. अशा पद्धतीने इमिप्रामाइनचं ऑफिशियल प्रिपरेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं सोपं आहे. पॉप्युलर ब्रँड नेम जे आहेत भरपूर तुम्हाला ड्रग टुडे आणि सिम्स मिम्स या पुस्तकामध्ये मिळतील. तरी आपण काय केलेले आहे याच्यातले काही पॉप्युलर ब्रँड नेम जे आहेत ते घेतलेले आहेत. प्रोमिनिल, नंतर टोफ्रॅनिल, नंतर डेप्सोनिल आणि नंतर इम्प्रॅटॅब, हे 4 आपण घेतलेले आहेत. हे तुम्ही पॉप्युलर ब्रँड नेमबद्दलचं सांगायचं झालं तर पॉप्युलर ब्रँड नेम असे पाठ करून लक्षात राहणार नाही. पॉप्युलर ब्रँड नेमसाठी तुमचा जो उरलेला वेळ असतो कॉलेज सुटल्यानंतर किंवा तुम्ही ज्यावेळेस मेडिकल्समध्ये जाताल त्यावेळेस या पॉप्युलर ब्रँड नेम्स पाहिले पाहिजे. त्याच्यामध्ये हातामध्ये तुमच्या घरामध्ये येणारे कुणी मेडिसिन्स आले असतील तर त्यावेळेस ते तुम्ही हाताळले पाहिजे. त्याचे पॉप्युलर ब्रँड नेम, त्याचे इंडेक्स, इंग्रिडियंट्स काय ते पाहिले पाहिजे. याचबरोबर तुम्ही रोज तुमचा थोडासा वेळ ह्या पॉप्युलर ब्रँड नेमसाठी, कारण पॉप्युलर ब्रँड नेम हे फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचं नाही. कारण तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेतल्यानंतर म्हटल्यानंतर तुम्हाला या गोष्टी माहीत, तुम्ही प्रोडक्शन करा, मार्केटिंग करा, भविष्यामध्ये तुमचा व्यवसाय करा, तुम्हाला इतर कंपन्यांचे ब्रँड नेम किंवा पॉप्युलर ब्रँड नेम माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी हे प्रॅक्टिसने होणार आहे. प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे मेडिकल स्टोअरवर गेल्यानंतर तुम्ही सहज इमिप्रामाइनचे कोणकोणते ब्रँड्स आहेत
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात बेस्ट म्हणजे ड्रग टुडे नावाचं बुक आहे, जे आपल्या लायब्ररीमध्ये पण आहे, आणि दुसरं सिम्स मिम्स म्हणून हे पण बुक्स आहे. याच्यामध्ये तुम्ही जाऊन इमिप्रामाइन आणि इमिप्रामाइनमध्ये कोणकोणत्या कंपनीचे कोणकोणते ब्रँड हे पाहिलं पाहिजेत, आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिकलवर गेल्यानंतर ते कोणकोणते ब्रँड्स आहेत अवेलेबल हे सगळं तुम्ही हाताळल्यानंतर, म्हणजे त्याच्या इमिप्रामाइन टॅबलेट असेल तर ती टॅबलेट हातात घेऊन पाहिली पाहिजे, इमिप्रामाइनचं इंजेक्शन असं हातात घेऊन तो बॉक्सचं पाहायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला हे ब्रँड्स लक्षात राहतील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा ड्रग्स पाहणार आहे अमायट्रिप्लाइन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आपण.